नमस्कार माझी इंस्टा फॅमिली, यूट्यूब फॅमिली आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी तुमचा लाड हो गया पागल दिल खो गया ऐसा कोई भी ना यहाँ। सिद्धू म्हणजेच की सिद्धेश. आणि आज मी असा का अवतारते कारण की सांगतो, कारण की सकाळची ड्युटी होती आणि मी सकाळी लवकर उठलो. मोबाईल चार्जिंग लावायच विसरून गेलो रात्री झोपेतून, व्हिडिओ एडिट करून तसंच. आणि झोपलो मी 3:15ला झोपलो रात्री. काही लोकांचे चॅटिंग करत होतो, सोबत चॅटिंग करत, पण ते झोपून गेले, ते मला माहिती नव्हतं तेवढं. तर मला काय नाही मग ते झालं. त्याच्यानंतर मग सकाळी 6ला मित्राचा फोन आला, उठलो, फ्रेश झालो आणि पटकन कामाला गेलो. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट मग कामावर सगळी कामं वगैरे केली. थोडा वेळ थांबलो तिकडे आणि त्याच्यानंतर मग मित्राचा फोन आला होता एका. आणि त्याच्यानंतर मग एक मित्र भेटायला आला आम्हाला की म्हणजे उद्याचा कार्यक्रम काय, उद्या कुठे काय खायला पियायला वगैरे कुठे जाणार आहे. तर उद्या बघू. आता उद्याचे दिवस गणपती विसर्जन असणार आहे, तर त्याच्यानंतर झाल्यानंतर आमची पार्टी असणार आहे. तर आम्ही जाऊ कुठेतरी खायला वगैरे, एन्जॉय करायला असं. आणि आजचा दिवस तेच मित्र आले ते भेटायला की उद्या म्हणजे कार्यक्रम असणार आहे, कुठेतरी बघता ते प्लॅन करायचं, ते लोक जायचं की कुठेतरी जाऊया फार्म हाऊसला 1-2 दिवस थोडं हे एन्जॉय करायला. तर मला ठीक आहे, तर प्लॅन बनवू आपण. सध्या आता उद्याचं करायचं आहे, तर सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढलेत पैशाचे आणि देऊन ठेवलेत. आमची भाईजी म्हणून एक आहे, तर ते लोक ते भाईजी आता घेऊन ठेवतील सगळं सामान वगैरे, काय खायचं वगैरे प्यायचं असेल तिथे. आणि त्याच्यानंतर मग आता उद्या गणपती विसर्जन झाल्यानंतर आमचं सगळं खाणं पिणं होणार आहे तिकडेच. आणि त्याच्यानंतर मग उद्याचा दिवस मी फुल बिझी असणार. पण एवढं पण नाही की तुम्हाला उत्तर नाही देईल, माझ्याकडे फोन असणार. तुमच्या प्रश्नाचं तुम्ही चॅटिंग करणार माझ्यासोबत, तर मी त्याला आन्सर देणार आणि तुमच्याशी चॅटिंग करणार. असं एवढं बिझी नसणार मी. सो तर टेन्शन नका घेऊ. आणि फोन करायचं असं बिंदास करा हक्काने, तर मी असेल, मी अवेलेबल असणार तुमच्यासाठी. आणि आजचा दिवस केला ठीकठाक गेला. काही लोकांचे मेसेज आले सकाळी, काही जणांचे थोडेसे मेसेज आले ते. मला ठीक आहे चला, मग मी पण थोडेसे मेसेज केले. त्यानंतर ते गेलेत काही लोक गेलेत शॉपिंगला आज. आणि मेसेज पण झाले, थोडं मेसेजवर बोलणं झालं. आणि त्याच्यानंतर मग सकाळी आम्ही कामं केली, नाश्ता केला सकाळीच. थोडंसं डोकं जड झालं कारण की दुपारची ड्युटी होती आणि अचानक सकाळची ड्युटी झाली, त्याच्यामुळे थोडं डोकं जाम झालं. आणि तुम्ही बघत असाल मी असा अवतारात का फिरतोय, कारण की आता बघा केस वाढलेत, दाढी पण वाढली, थोडी एवढी नाही आहे पण मला थोडी इरिटेट होते, थोडं तोंडात जाते दाढी. सो तर मी आता दाढी कापायला म्हणजे की बारीक करायला आणि केस पण थोडे बारीक करतो. सो तर नंतर आता मी जेवतो आणि नंतर मग पटकन जातो. आणि नंतर केस कापून आल्यानंतर तुम्ही सांगा हा लुक चांगला होता की कापल्यानंतरचा लुक चांगला आहे. सो तर आता थोडं घेतो जेवून. आणि आता वेळ झाला आणि परत भावाकडे जायचं आहे मला, आणि आज आहे 10वा दिवस आणि सत्यनारायणची पूजा आहे घरी त्याच्या. आणि गणपतीला पण जायचं आहे मला पाया पडायला. सो तर त्याकडे जाईल आणि त्याच्याबरोबर नंतर मग पाया वगैरे पडल्यानंतर मग त्याच्याबरोबर लाईनीला लागतात सगळे गाडी वगैरे, ते बघायला जाणार आहे. कोणाचे साऊंड बेस्ट आहे, कोणाचं नाही, कोण किती लावणार आहे ते बघायला जाणार आहे. सो तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. सो तर व्हिडिओ पाहत राहा. मोठा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. प्रॉब्लेम म्हणजे असं एवढं काय इम्पॉर्टंट नाही आहे. काय झालं, मगाशी मी बोललो ना केस कापायला जाणार आहे, तर मी त्याचा विचार केला आणि थोडंसं मी जेवल्यानंतर मला एवढी बेकार झोप आली आहे की एवढी बसला ना, ते आत्ता उठलो मी. आत्ता वाजलेत बघा किती वाजलेत, एक 6:30, 7, 7:15 झाले. मला नको आता जाऊ द्या, टाईम पण निघून गेला आहे. म्हणजे नंतर कापतो आता, एवढं नको. थोडीशी दाढी वगैरे बघतो आता भावाकडे चाललो गणपतीला, तयार होतो आहे, देवघरातली दिवाबत्ती वगैरे करतो, TV वगैरे बंद करतो आणि मग भावाकडे जातो. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही थोडी लाईन बघायला जाणार आहे, ट्रॉले वगैरे आणि साऊंड्स वगैरे लावणार इकडे. आजपासून म्हणजे आज टेस्टिंग होणार इकडे पुणे साईडला. सो तर बघतो आता तिकडे काय होते, आता तेच करतो. आणि थोडीशी हे करून जातो तिकडेच, आता भावाचे ते गेल्यावरच करतो थोडेसे दाढी बारीक. केस ठीक आहे, केसाला होते, केसाचा काही एवढा इश्यू नाही. तर हे सांगायचं राहिलं होतं. सो तर गाईज आपण